त्याच्यामध्ये AI डायरेक्ट ड्राईव्ह मोटर दिली, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डायरेक्ट ड्राईव्ह मोटर आहे. तर याचा बेनिफिट काय असणार आहे आपल्याला की तुम्हाला साधारणतः 7 किलोची किंवा 8 किलोची घ्यायला लागेल. तर तुम्ही जे म्हणला की टॉप लोडची नको आहे आपल्याला, तर फ्रंट लोडची पण आहे आपल्यामध्ये. फ्रंट लोड मध्ये वगैरे गेलं तर साधारणतः 25-20 हजार पासून होऊ शकते. नमस्कार, सुप्रिया ब्लॉग्स डेली स्टॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या चाललो आहे रोमा इलेक्ट्रॉनिक जे आपल्याला वॉशिंग मशीन आणि फ्रीज घ्यायचं आहे घरात वापरायसाठी. तर त्याचे फीचर्स वगैरे आता नवीन नवीन आलेत ना, तर मग असं वाटलं की तुम्हाला पण ते शेअर करा तुमच्यासोबत, म्हणजे तुम्हाला पण घ्यायला ते योग्य वाटेल. तर त्यानुसारच मी आता हा ब्लॉग करते. सविस्तर माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. आणि ॲड्रेस पण मी तुम्हाला दुकानाचं देते. तर त्या ॲड्रेसवरती मी जर जेजुरीत असाल किंवा आसपास तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्राम ID दिसते माझी, तिथे तुम्ही जाऊन मला फॉलो करून मला मेसेज करा, मी तुम्हाला तिथे ॲड्रेस देते. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा किती छान छान म्हणजे चांगल्या कंपनीच्या एकदम क्वालिटीच्या आपल्याला वॉशिंग मशीन आणि फ्रीज अवेलेबल होतं तिथे. आणि इतर साहित्य पण आहे, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू पण आहे. बजाज आणि इतर पण फायनान्शियल जे आपण करतो फायनान्शियल EMI वगैरे पद्धतीने फायनान्स उपलब्ध होतो इथे आपल्याला योग्य डॉक्युमेंट दिल्यावर. तर व्हिडिओला सुरुवात करू. वोल्टासमध्ये आहे, बॉशमध्ये आहे, म्हणजे ड्राय पण होतो का लगेच त्याच्यामध्ये? कसं असतं माहिती आहे का, कपडा तुमचा धुवून सुकून मिळतो. साधारणतः 80% कपडा आपला सुकून निघतो त्याच्यामध्ये फ्रंट लोडचं. आम्हाला 2 in 1 मध्ये बघायची असेल तर, म्हणजे ड्राय पण झाली पाहिजे. ड्राय हे सगळं एकत्रच होतं याच्यामध्ये, म्हणजे फुल्ली ड्रायर काढलं लगेच गडी घालून ठेवलं अशा प्रकारचं. अशा प्रकारची मशीन आहे तशी. अशा कमर्शियलमध्ये असतील तशा, पण आपल्या रेग्युलर घरी वापरायच्या मशीन आहेत ना त्याच्यामध्ये तसं नाही. तर वॉशर ड्रायर हा प्रकार आला आहे, पण त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही जे म्हणताय ना की धुल्याच्या नंतर डायरेक्ट सुकवायला, तसं नाही. साधारणतः तुम्हाला थोडा वेळ तरी वाळायला घालायला. अच्छा. आणि मग जसं 2 in 1 मध्ये नाहीच आहे का कोणतं मॉडेल? मिळेल ना वॉशर ड्रायर येईल साधारणतः 60-70-80 हजारच्या आसपास येईल. तसं पाहिजे असेल तर वॉशर ड्रायर पण तुम्हाला मागून देऊ. अच्छा. आणि कितीपासून रेंज चालू यांची? याच्यामध्ये साधारणतः 25,000 पासून पुढे रेंज. 25,000 पासून पुढे. आपण सगळ्याच प्रकारच्या मशीन बघितल्या, जसं की आपण बघितली हायर वोल्टास, त्याच्यानंतर बॉश नामांकित कंपन्या आपण बघितल्या. त्याच्यानंतर आता आपण बघतोय सगळ्यात महत्त्वाचं LG ब्रँडची वॉशिंग मशीन बघतोय, त्याच्यामध्ये काही फ्रंट लोड आहे. आता बाकीमध्ये याच्यामध्ये डिफरन्स काय होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये AI डायरेक्ट ड्राईव्ह मोटर दिली, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डायरेक्ट ड्राईव्ह मोटर आहे. तर याचा बेनिफिट काय असणार आहे आपल्याला की जनरली आता बाकी मशीनमध्ये बेल्टवाल्या मोटरमध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे की हे मशीन तुमचं एकदम नॉईज फ्री असणार आहे, म्हणजे आवाज एकदम कमी असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हायब्रेशन पण शून्य असणार आहे. आणि प्लस याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन तुम्हाला कमी लागणार आहे. हा तुमचा एक वेगळा बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मॅक्झिमम फंक्शन दिलं आहे, जसं की तुम्हाला बेबी स्टीम केअर दिला आहे, ॲलर्जी केअर दिला आहे, सायलेंट वॉश आहे, इझी केअर, मिक्स फॅब्रिक, कॉटन प्लस आणि बरेच काही फंक्शन आहेत. म्हणजे ॲटो टच क्लिनिंगचा पण फंक्शन तुम्हाला दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय दिलं आहे, तुमचं जे डिस्प्ले आहे डिस्प्ले काय काय शो होणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये RPM आपलं किती RPM मशीन चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे किती डिग्री सेल्सिअसवर तापमान असणार आहे हे पण तुम्हाला दिसणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बाकी मशीनमध्ये याच्यामध्ये काय फरक असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 6 मोशन दिलेलं आहे. म्हणजे 6 मोशन, त्या मोशन जे असतात ना 6 प्रकारचे मोशन ते लाईव्ह दाखवू शकतो. आपण लाईव्हला इथं मशीन डेमो चालू करून पण बघू शकतो. आणि पूर्ण स्टेनलेस स्टीलचं ड्रम दिलं याच्यामध्ये, चालणार बिगर दिलेलं आहे. आता चालू झाली, मला याच्यामध्ये मोशन दाखवलं जाते.
फर्स्ट मोशन याच्यामध्ये चालू झाले. फर्स्ट मोशन करतो. तुम्ही डायरेक्शन बघत बघत आपण बघू शकतो. आणखी याच्यामध्ये काय फंक्शन आहे की AI वाली मशीन आहे, शिवाय हे वायफायवर पण ऑन करून. हां, 1400 RPM ची मशीन दिलेली आहे, 10 किलोची मशीन दिली. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट वगैरेसाठी वेगळा फंक्शन दिला आहे. आणि ज्यावेळेस मशीन तुमची चालू आहे त्यावेळेस तुमचा डोर ओपन होणार नाही. व्हायब्रेशन. आता मशीन कसं आहे पत्र्यावर आहे, स्टँडचं म्हणजे पत्रा स्टँड आहे त्याच्यावरती मशीन आहे. अगदी म्हणजे मशीन चालू असताना तुम्हाला जाणवत आहे की आवाज एकदम कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हायब्रेशन तर नाहीच आहे. आणि डायरेक्ट ड्राईव्ह मोटर असल्यामुळे काय होतं म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुमचं कमी झालं, कारण रोटेट होताना जी मोटर असते ना डायरेक्ट ड्रम लाईट असणार आहे ना, त्याच्यामुळे तुमचा आवाज वगैरे काहीच येत नाही. ही गोष्ट आणखी जमिनीवर ठेवली ना तर तुम्हाला मशीन हलताना पण दिसणार नाही. लहान मुलांचे कपडे वगैरे असतील तर तुम्ही बेबी स्किन केअरमध्ये घेऊ शकता. ॲलर्जी केअर म्हणजे जसं की समजा एक साधं उदाहरण देऊन सांगतो, 5-6 जण घरामध्ये असतील आणि आपण एखाद्याला तुम्हाला जखम झाले असतील, कपडे एकत्र दिले तरी त्याचं जंप त्याला पसरण्याची जास्त शक्यता असते. तर त्याच्यामुळे हे ॲलर्जी केअर त्याच्यामध्ये दिले. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मिक्स फॅब्रिक दिलं. आता कोणत्या प्रकारचं फॅब्रिक आहे ते स्वतः सेन्स करतं मशीन. हां, म्हणजे प्रत्येक फॅब्रिक घेणार आहे. मशीनला वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर आहेत. ते सेन्सर काय करणार आहेत तुमचे वायफाय ऑन केल्यानंतर वर्किंग करून आतमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं फॅब्रिक टाकले किंवा कोणत्या प्रकारचं कापड टाकलं त्याच्यानंतर ते स्वतः फंक्शन रन करतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे आपला फायदा काय होणार आहे की आपल्याकडून चूक होऊ शकते पण तुमचं AI चूक नाही करणार. ॲक्युरेसी सेन्सरमध्ये काम करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्विक वॉश पण दिलं आहे, कमीत कमी 30 मिनिटामध्ये पण तुम्हाला वॉश करून दिलं जाणार. हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट असणार आहे. आणि बाकी ब्रँड याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. तुम्ही जर आता बघायला गेले तर आता हा ड्रोन इझिली होते. तुम्ही जर ऑर्डरचा जर बघितला तर तुमचा हा ड्रोन देणार नाही. हां, याच्यामध्ये आता आपल्याला कसं आहे तुमचे मेंबर किती आहेत साधारणतः 6 मेंबर आहेत ना. आता ही 10 किलोची आहे म्हणजे सेम याच्यामध्ये तुम्हाला 9 किलोची पण मिळणार आहे, 8 किलोची पण मिळणार आहे आणि 7 किलोची पण मिळणार आहे. ॲव्हरेज मी तुम्ही म्हणताय ना 6 मेंबर आहेत, 7 किलो चालून जाईल. पण भविष्याच्या हिशोबाने आपण विचार केला तर एकदम मेंबर वाढली. आता आज मशीन घेतली तर कमीत कमी 10 ते 15 वर्ष तुम्ही वापरणार नाही याच्यामध्ये, कारण पूर्ण मशीनला 2 वर्ष वॉरंटी आणि 10 वर्ष तुमच्या मोटरला वॉरंटी दिलेली आहे. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला स्मार्ट डायग्नोसिस म्हणून फंक्शन पण दिलं आहे. स्मार्ट डायग्नोसिस फंक्शन काय करतो आपला हवाला की तुमचे जे मशीनचे काही प्रॉब्लेम असतील किंवा मशीनला काही प्रॉब्लेम झाला ते स्वतः डिटेक्ट करते किंवा काय प्रॉब्लेम असणार आहे मशीनचा तुम्हाला तिथं डिटेक्ट होऊन येतं. म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं सगळ्याच कंपनीची सर्व्हिस फास्ट असते, पण काय होतं कंपनीचा माणूस घरी आल्याच्यानंतर कळते आपल्याला की बाबा कशा प्रकारचं काय प्रॉब्लेम झाला आहे. पण याच्यामध्ये ऑलरेडी अगोदरच कळतं तुम्हाला की काय प्रॉब्लेम झाला. हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे आपल्याला. म्हणजे सर्व्हिस फास्ट राहिला. समजा मोटर रिगार्डिंग जर काय प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला म्हणजे मोटरचं साहित्य घेऊनच माणूस येणार आहे. घरी आल्याच्या नंतर कळणार. हां, कळणार आहे त्याला घरी आल्याच्या नंतरच कळणार आहे त्याच्यामध्ये. हां, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमच्या हिशोबाने तुम्ही किलोवाईज कॅपॅसिटी निवडू शकता. जर याच्यामध्ये आपल्याला समजा वायफायची आवश्यकता नको असेल तर तुम्ही ते कॅन्सल करू शकता. पण कधी पण वायफाय वगैरे घेतला ना हे प्रीमियम फंक्शन झाला. तुम्ही कधी घरी नसाल, घरचे कपडे वगैरे टाकले, तुम्हाला बाहेरून जर रन करायची म्हटलं तर ते करता आली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे. बाकी आणखी तुम्हाला काय वाटतं काय असलं पाहिजे मशीनमध्ये, काय नसलं पाहिजे, तुमच्या काही गोष्टी असतील तर सांगा. मशीनबद्दलची माहिती सांगितलेली आहे. मशीनमध्ये आता कपडे आता तुम्ही बरोबर व्यवस्थित सांगितलं मला समजून. पण मला फक्त हे विचारायचं का जेव्हा कपडे पूर्ण धुतले जाते तर त्याच्यानंतर हे किती पर्यंत ड्राय होऊन येते? साधारणतः कसं असतं माहिती आहे का, डिपेंड करतं ह्या गोष्टी RPMवर. जर तुम्ही 1000-1200 आणि 1400 RPMच्या मशीनमध्ये जर कंपॅरिझन करत असाल तर जायची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्ही 1200 किंवा 1400 RPMची मशीन घेतली ना तर प्राईम क्वालिटी आणखी जास्त मिळणार आहे. साधारणतः 80% तुम्हाला ड्राईंग क्वालिटी मिळू शकते याच्यामध्ये. हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आणखी काय होईल की तुमचं जे ड्राईंग क्वालिटी आहे त्याच्यामध्ये जास्त मिळणार आहे. जर तुम्ही म्हणलं ते टॉप बोर्डचे आपण बघत होतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला एक 20% बदल जाणवणार. आणखी काही तुम्हाला विचारायचं? मला एवढंच विचारायचं होतं फक्त ड्राईंग आणि मला दोन्ही 2 in 1 पाहिजे होतं नाही का.
आता पूर्वी कसं यायचं सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे ना, त्याच्यामध्ये धुवायला वेगळं आणि सुकवायला वेगळं असायचं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मॅन्युअली वर्क करायला लागायचं. आता ज्या मशीन आहेत ना फुल्ली स्मार्ट मशीन आहे, त्याच्यामध्ये तुमचं काम काय असणार आहे, फक्त कपडे टाकायचे. बाकी तुम्ही वायफाय जर कनेक्ट केला तर ते ऑटो डिटेक्ट पण करतं किंवा तुम्हाला जो प्रोग्राम पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे पूर्वी कसं व्हायचं, ज्या वॉशिंग मशीन होतं सेमी ऑटोमॅटिक त्याला धुवायला वेगळाच वेळ जायचा आणि सुकवायला वेगळाच वेळ जायचा, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर वेळ जायचा. आणि मशीन असूनही तुम्हालाही काम करायला लागायचं. त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही फक्त कपडे टाकायचे, बाकी प्रोसेस तेच करणार आहे. धुणार पण तेच ड्रम आहे आणि सुकवून पण देणार हा ड्रम आहे. सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे. आणखी तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये काय आहे, त्याला तुम्हाला जनरल जर सांगायचं म्हटलं तर आता ह्या ज्या मशीन्स असतात तुम्हाला डिटर्जंट कुठून टाकायचा असा पण क्वेश्चन असतो, तर डिटर्जंट टाकायला हा जो भाग असतो वरच्या साईडला, आता त्या मशीनवर असल्यामुळे मी खाली दाखवतोय. त्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड टाकू शकता आणि डिटर्जंट पण टाकू शकता. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. बाकी स्टीम वगैरे तर आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. बाकी तर क्लीन वगैरे करायची असेल ते आहे, स्पोर्ट वेअरसाठी वेगळा फंक्शन आहे, बाकी सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, जर समजा आपण मशीन घेतलं आणि मशीन घेतल्याच्या नंतर काय होतं की आपण मशीन घेतोय, पण समजा मशीन रेग्युलर वापरता कसं असतं की समजा आपले 5-6 कपडे टाकायचे आणि चुकून एखादा कपडा राहिला आणि लक्षात नंतर आलं किंवा 10 मिनिटांनंतर लक्षात आलं की अरे एक कपडा टाकायचा राहिला, असं जरी काय होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकताय, ॲड आयटमचा फंक्शन याच्यामध्ये दिलाय, जे बाकी कंपनीमध्ये आपल्याला जास्त आढळत नाही. याच्यामध्ये काय असणार आहे, ॲड आयटम तुम्ही केलं की तुमचा 2 मिनिटाच्या आत आतमधलं पाणी पूर्ण रिमूव्ह होतं आणि तुम्हाला दरवाजा उघडता येतो. दरवाजा उघडल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यामध्ये कपडे ऍड करू शकता राहिलेलं. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असणार आहे की मग तुमच्या वेळेला असं येणार की समजा 1 तासाचा मशीनचा टाइम असेल आणि 10 मिनिटांनंतर लक्षात आलं तर तिथून पुढे आणखी 1 तास लागणार, म्हणजे 10 मिनिट वेस्ट झाले का, असं नाही होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग हा पण असणार आहे. समजा तुमच्या मशीनचा जर 1 तासाचा टायमिंग आलाय आणि 10 मिनिटाच्या नंतर जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही ऍड केलेला कपडा अगोदर 10 मिनिटं तिथून पुढे राहिलेल्या 50 मिनिटांमध्ये तुम्हाला ते कव्हर करून दिलं जाणार आहे. हा पण आपला वेगळा बेनिफिट असणार आहे. बाकी आणखी काय तुमचे काही गोष्टी असतील तर सांगा. बाकी आवडली मशीन कशी वाटते तुम्हाला? ठीक आहे, सर्व काही AI फंक्शन आहे. आपलं कसं क्रेडिट कार्ड फायनान्स काय करायचं आपल्याला? आता ते तिथं गेल्यावरच समजणार मला रेंज मध्ये डाऊन पेमेंट वगैरे कसं. हा ठीक आहे, म्हणजे आपल्याला फायनान्स करायचं डाऊन पेमेंट वगैरे. ठीक आहे, फायनान्स तर करू. फायनान्सला पण चांगल्या स्कीम आहेत आपल्याकडे, सीएमआयच्या स्कीम आहेत, कमीत कमी डाऊन पेमेंटच्या स्कीम आहेत. असं नाही वाटणार तुम्हाला जर असं वाटत होतं की बजेटनुसार 7 किलो घ्यावी, असं नाही. तुम्ही 7 किलो जेवढं डाऊन पेमेंट करणार आहे. जर समजायची रेंज म्हणजे अंदाज आहे तुमच्या इथं काय रेंज. आता याच्यामध्ये कसं म्हटलं तुम्हाला एक ॲव्हरेज मशीन दाखवली. आता 10 किलोच्या जे मशीन्स आहेत हा सगळ्यात प्रीमियमचा मॉडेल आपल्याला दाखवला. त्याच्यामध्ये कसं आहे की 54,000 वाला पण असतो, 58,000 वाला पण असतो, त्याच्यामध्ये कमी प्राईजवाला पण असतो. आपण डिपेंड करतो कोणता मॉडेल घेतलाय. तर हा मॉडेल घेतला तर हा साधारणतः 54,900च्या आसपास बसतो. हा, याच्यामध्ये तुम्हाला काही फंक्शन कमी जास्त करून किंवा किलोवाईज कॅपॅसिटी कमी जास्त करून जर काय पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला मिळून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आणखी तुम्ही जे म्हटलं ना की तुमचं डाऊन पेमेंट कमीत कमी अगदी 0 डाऊन पेमेंटवर जर न्यायची म्हटलं आणि कमीत कमी हप्ता जरी करायचं म्हटलं ते तुम्ही करू शकता. शिवाय दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असणार आहे की जर समजा तुमचं क्रेडिट कार्ड असेल तर याच्यामध्ये कॅशबॅक्स पण आहेत आपल्याला, 10%, 15% असे कॅशबॅक्स पण आहेत आपल्याला. चालेल, मग तुम्हाला आवडली असेल मशीन तर आपण शेतशी बोलून डिस्कशन करून प्राईसचं करून घेऊया. थँक्यू. होय. हा तुम्हाला रेग्युलर फ्रीज म्हणून पण वापरता येतो. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये व्हेजिटेबल बॉक्स हा भरपूर मोठा दिला आहे आणि आतमध्ये ग्लास दिला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 150 किलो वाटण्यापर्यंत जरी तुम्ही वजन ठेवलं तर ते सुटणार नाही, असं तुम्हाला सांगणार. दुसरी गोष्ट म्हणजे आता रेग्युलर फ्रीजमध्ये याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे, त्याच्यामध्ये फ्रेश ओझोन दिला आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आणखी बाकी कंपन्यांपेक्षा सगळ्यात वेगळं म्हणजे युनिक काय असणार याच्यामध्ये, डोअर कुलिंग. ज्यावेळेस आपण आतमध्ये वस्तू ठेवतो आणि बॅक साईडने जे कुलिंग येते ती आपल्याला पुढच्या सेक्शनला पुरत नाही, तर आता आपल्याला काय करता येणार याच्यामध्ये
हा जो डोअर कूलर आहे हा काय करणार आहे, तुमचं दरवाजातल्या ज्या वस्तू आहे त्याच्यावरती पूर्ण कूलिंग करणार आहे. हा एक आपल्याला बेनिफिट याच्यामध्ये मिळणार आहे. रेग्युलरमध्ये काय असतं, आपण डबल डोअरचा जर फ्रीज घेतो तर व्हेजिटेबल बॉक्स असते कमी साईजचं आहे. याच्यामध्ये काय असणार आहे, तुमचा तो बिगर येणार आहे आणि त्याचं काय असणार आहे ते ब्लॉक. तर ज्यावेळेस आपण भाज्या आपण ठेवतो तर ते मॉइश्चर क्रिएट होतं, ते मॉइश्चर क्रिएट झालेलं रिटर्न भाज्यांवरती पडत नाही. हा एक आपला सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. त्याच्यामुळे 8-10 दिवस तुमच्या भाज्या सेफ राहतात. बाकी तुम्हाला आणखी काय पाहिजे. आणखी सगळ्यात महत्त्वाचं हा कन्वर्ट करता येतोच येतो. हा तुम्हाला मोबाईलवर पण कन्वर्ट करतो वायफाय. हा आपला एक्स्ट्रा बेनिफिट आहे. आणखी LG घेतला ना तर हा आपला याच्यामध्ये फायदा होणार आहे. ह्याच्यामध्ये स्मार्ट डायग्नोसिसचं फंक्शन आहे, जो तुम्हाला म्हटलं की ॲटो डिटेक्ट करतो आपल्याला जो काय प्रॉब्लेम असतील तो तुम्हाला याच्यामध्ये पण दिलेला आहे. याच्यामध्ये एक बीप असतो, तो पण तुम्हाला ऐकून मिळणार. तर आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे त्याच्यामध्ये मला विचारायचं जेव्हा या आईस बॉक्स कधी कधी मग काय होतं, आपण जेव्हा टेम्परेचर मॅनेज करतो ना तर आईस जमतच नाही काय काही. याच्यात कसं नाही, याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, आता तुम्हाला जे आतमध्ये दिलेलं आहे कन्व्हर्टेबल बटन दिले की आपण मोबाईलवर जर त्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर कसं सिलेक्ट करते जाऊ. तुम्ही टेम्परेचर याच्यामध्ये कमी केलं तर तुमचं ते बर्फ तुमचा जास्त लवकर बनणार. विदिन तुम्हाला 1 hourच्या आतमध्ये तुम्हाला तो बर्फ बंद करून मिळणार. जास्तीत जास्त म्हणजे आपण लवकरात लवकर समजा बर्फ आपल्याला कधी कधी फंक्शन वगैरे असतं पण बर्फ काय होतं लवकर जमत नाही. मग त्याच्यामध्ये ना फास्टेस्ट कूलिंग दिलेलं आहे. याच्यामध्ये 1 hourच्या आतमध्ये तुम्हाला बर्फ करून मिळते. साधारणतः 1 तासाच्या आतमध्ये तुम्हाला मिळतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कोटिंग पण जास्त आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे कूलिंग रिटेन्शन आहे लाईट गेल्याच्या नंतर ते तुम्हाला जास्त प्रमाणात मिळणार. हा सगळ्यात मोठा बेनिफिट. 8 ते 12 तासापर्यंत कूलिंग रिटेन्शन मिळणार आहे. बाकी जी पूर्ण बॉडी दिली आहे तर रेग्युलर बॉडी दिली. शिवाय याच्यामध्ये 2-3 प्रकारचे वेगवेगळे कलर पण आहेत. हा जो आहे तो शायनी सिबोनी शाईन दिला आहे. याच्यामध्ये हा पूर्ण ब्लॅक दिला आहे. आता हा जो ब्लॅक आहे आता तुम्हाला नॉर्मल ब्लॅक दिसतोय. ज्यावेळेस त्याच्यावरती पुढं फ्लॅश पडतोय ना तर हा चमकतोय. बरोबर आहे. फ्रंटने ज्यावेळेस लाईट असेल तो असं चमकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आतमध्ये मॅन्युअल जी बटन दिलेले असते कन्वर्टसाठी, आपल्याला DC वगैरे जर बघितलं असेल सिंगल बोर्ड असेल तर त्याला आतमध्ये बटन असतं नाही. त्याच्यामध्ये तसं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅनल दिला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथूनच बाहेरून ऑपरेट करता येणार. आणि तुम्हाला जर हा पॅनल बंद करायचा असेल तर हा तुम्ही 3 सेकंद होल्ड करून जर हे बटन तुम्ही ते बंद करू शकता. प्रॉब्लेम देणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आणखी याच्यामध्ये ThinQ ॲप्लिकेशन जे आहे ना त्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही वायफाय ऑपरेट करू शकता. प्लस हा 3 स्टारचा आहे. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन मॅन्युअली तुम्हाला किती दिले ॲन्युअल पर इयर 242 युनिट दिलेला आहे. त्याच्यामध्ये जे आतमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये जो तुमचा स्टॅबिलायझर असतो तुम्ही लावता लाईट कमी जास्त झाली न लावता हा काय करतोय 100 व्होल्टेज ते 310 व्होल्टपर्यंत तुमचं फ्लक्च्युएशन तो ॲडजस्ट करतोय. तुम्हाला स्टॅबिलायझर लावायची गरज नाही कॅपॅसिटीला. दुसरी गोष्ट म्हणजे घरात जर तुमचं इन्व्हर्टर असेल तर इन्व्हर्टरला पण कनेक्ट होतं. एवढं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमी आहे. आता डबल डोअरमध्ये जो मी घेतला तर 1 स्टार 3 स्टार रेटिंग आहे. 3 स्टारमध्ये डबल डोअरमध्ये हाय स्टार रेटिंग आहे. शिवाय तर सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे काय, ज्यावेळेस LGचा फ्रीज आपण घेतोय आता मार्केटमध्ये सगळ्याच कंपन्या असतात पण LGचा फ्रीज घेतला ना तर LGचाच कॉम्प्रेसर मिळतो. बॅक साईडमध्ये गट असतो ना तो LGचाच मिळतो. हा त्याचा एक्स्ट्रा बेनिफिट. 4 वर्ष तुम्हाला पूर्ण कॉम्प्रेसर वॉरंटी आहे आणि पूर्ण फ्रीजचं तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी असते. शिवाय हा स्मार्ट इन्व्हर्टर कॉम्प्रेसर आहे. त्याच्यामुळे आवाज पण ते चालतो. ते तुम्हाला सांगितलेलं त्याच्यामध्ये फास्टेस्ट कूलिंग पण होतं. बाकी फ्रीजपेक्षा 35% तुम्हाला याच्यामध्ये जास्त कूलिंग मिळणार आहे. पण आतमध्ये जे होतं ना तुम्हाला फ्रीज होतं त्याच्यामध्ये तुम्ही केक्स वगैरे ह्या त्या गोष्टी ठेवू शकता जेणेकरून बाकी वस्तूंचा त्याला वास लागणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा. तेच म्हणतात तुम्हाला बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का, केक वगैरे ठेवतो बाकी ज्या भाज्या ठेवलेल्या आहेत त्याचा जो वास आहे ना त्याला लागण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे काय दिले पुल आउट टेबल वर दिलं तुम्हाला फ्रेश होत जाईल दिलं केक ठेवू शकताय. वायफाय कन्व्हर्टेबल बाकी मोस्ट ट्रस्टेबल ब्रँड आहे LG. हा मी याच्या वॉशिंग मशीन पण ते बघितलेले हे पण बघताय. आणखी थँक्यू.